नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे हे पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रांच्या व्याप्तीचे जे मुद्दे आहेत ते पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुद्द्याला स्पष्टीकरणासोबत पाहणार आहोत. एक नंबरचा जो मुद्दा आहे, वैयक्तिक भिन्नतेचे मानसशास्त्र. वैयक्तिक भिन्नतेचे मानसशास्त्र. तर यामध्ये शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. जसं की वैयक्तिक भिन्नता म्हणजे मानवातील भिन्नता. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याचा रंगरूप, त्याची वागण्याची कौशल्य, त्याच्या शरीरातील गुण ह्या प्रत्येक भिन्न भिन्न असतात. या भिन्नतेहूनच तो व्यक्ती ओळखला जात असतो. त्यामुळे वैयक्तिक भिन्नता प्रत्येकामध्ये असते. तर तुम्ही म्हणाल, तर हा मानसशास्त्राचा आणि ह्या भिन्नतेचा काय संबंध? तर व्यक्तीमध्ये जी भिन्नता असते त्याच्याहून तो व्यक्ती ओळखता येतो. जसं की एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावरून आपण ओळखतो की तो व्यक्ती कशा प्रकारचा आहे. हे एक मानसशास्त्राचा प्रकार आहे. त्याच्या वागण्याहून, त्याच्या बोलण्याहून, त्याच्या वागणुकीहून, या सगळ्या गोष्टीहून व्यक्ती आपण ओळखत असतो. त्यामुळे ह्या वैयक्तिक भिन्नतेमध्ये ह्याचा एक संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल. या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच मुद्दा पाहिला आहे. समोरील व्हिडिओमध्ये आपण समोरील मुद्दे पाहणार आहोत. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला काही वैयक्तिक कारणामुळे या चॅनलवर लेक्चर्स व्हिडिओ टाकता येत नाही आहेत, पण यापुढून कंटिन्यू टॉपिकनुसार व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहत चला, आपल्या मित्रांना शेअर करत चला. धन्यवाद.